झालं सुरू. हं. नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी. युनिव्हर्सल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचे विशेष संपादकीय रेल्वे. देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी देशात ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे धावली. यानंतर देशात रेल्वे मार्ग हळूहळू निर्माण होऊ लागले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महत्त्वाचे रेल्वे मार्ग निर्माण झाले. देशात विविध सरकारे आली. त्या काळात काही प्रमाणात राजकीय सत्तेचा वापर करीत काही लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागात रेल्वेचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. वास्तविक देश पातळीवर सरकारमध्ये काम करताना प्रादेशिक विचाराला प्राधान्य न देता देशभरात सर्वत्र संतुलित विकास झाला पाहिजे, हे ध्येय लोकप्रतिनिधींनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. संपूर्ण देशाचे दळणवळण रेल्वे मार्गाच्या माध्यमातून झाले तर वाहतूक स्वस्त तर होईलच, सोबत व्यवसाय उद्योगांना चालना मिळू शकेल. तसेच प्रवासी जनतेची सोय सुद्धा होईल. देशातील सर्व प्रमुख शहरासह संपूर्ण देशाच्या विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. याच दृष्टीने रेल्वे मार्गाचे नियोजन झाले तर खऱ्या अर्थाने देशाची प्रगती झाली असे म्हणता येईल. पाहत रहा युनिव्हर्सल न्यूज चॅनल. चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.